हॅलो स्टुडंट्स, आज आपण स्टँडर्ड 7 महाराष्ट्र बोर्डाचा जो प्रॅक्टिस सेट नंबर 17 आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर तिच्यामध्ये सप्लिमेंटरी अँगल्सचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे, तर तो आपण बघूया. त्याच्यामध्ये बघा एक क्वेश्चन आलेला आहे, राईट द मेजर्स ऑफ द सप्लिमेंट्स ऑफ द अँगल्स गिव्हन बिलो. त्यातलं पहिले एक्झाम्पल आहे 15 डिग्री. पण आता हे सॉल्व करण्याच्या अगोदर आपल्याला माहिती पाहिजे की सप्लिमेंटरी अँगल काय, सप्लिमेंट्स आणि सप्लिमेंटरी अँगल म्हणजे काय. तर सप्लिमेंटरी अँगलची डिफिनेशन आपण लिहिली आहे बघा वरती. द अँगल्स whose measure that adds up to 180 degree are called supplementary angles. म्हणजे जेव्हा दोन अँगल्सची ॲडिशन किंवा आपण त्याला प्रोडक्ट म्हणूया ते 180 डिग्रीपर्यंत येतं तेव्हा त्याला आपण सप्लिमेंटरी अँगल्स म्हणतो. आता एक्झाम्पल जर आपण दोन अँगल घेतले, एक अँगल एक्स आणि अँगल वाय, तर त्यांची जी ॲडिशन आहे किंवा प्रोडक्ट आहे ते 180 डिग्री येतं. समजलं? तर सप्लिमेंटरी अँगल हे 180 डिग्रीचे आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल जे आहेत ते 90 डिग्रीचे असतात. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे की अँगल एक्स प्लस अँगल वाय इक्वल टू 180 डिग्री, हे आपल्याला महत्त्वाचं आहे, हे आणि आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आपण चला सोडूया पहिलं एक्झाम्पल. अँगल 15 चा मेजर काढायचं आहे आपल्याला सप्लिमेंट. तर चला 15 डिग्री हे फर्स्ट एक्झाम्पल आहे, आपल्याला तो सोडवायचा आहे. तर आपण पहिल्यांदा काय करू, सोल्युशन लिहूया. लेट द मेजर of the supplementary angle be x डिग्री. ठीक आहे. म्हणजे आपण पहिल्यांदा काय बघितलं की जो मेजर आहे सप्लिमेंटरी अँगलचा तो आपण x डिग्री हे अज्युम केला, आपण तो एक मानला की बाबा एक्स डिग्री आहे. तर आपल्याला माहिती आहे की सप्लिमेंटरी अँगलच्या डिफिनेशननुसार दोन अँगल्सची बेरीज ही 180 डिग्री होत असते. ठीक आहे. तर मग आपण एक काम करूया, 15 डिग्री आपल्याला दिलेला आहे, तर सो 15 डिग्री प्लस एक्स डिग्री इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. हे कळलं. हे कसं आलं, तर 15चा एक मेजर आपल्याला दिला आहे तो आपण घेतला आणि एक आपण गृहीत धरला आहे एक्स डिग्री, आणि त्या दोघांची ॲडिशन आपण 180 डिग्री घेतली. 180 का? कारण सप्लिमेंटरी अँगलची डिफिनेशनमध्ये दोन अँगलची बेरीज ही काय येत असते, 180 डिग्री येत असते, आणि म्हणून आपण इथे 180 डिग्री घेतलं. ठीक आहे. सो आता हा जो एक्स डिग्री आहे याला आपण इकडे घ्यायचा, इक्वल टू हा 180 जसाचा तसा ठेवायचा, आणि हा जो 15 जो आहे हा जेव्हा आपण ह्या इक्वल टूच्या इकडे आणतो, ह्या साईडला आणतो, त्यावेळेस तो पॉझिटिव्ह आहे. ही प्लस 15 आहे तेव्हा तो -15 होतो. ठीक आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं आहे की इकडची ही जी संख्या आहे ही जेव्हा इक्वल टूच्या ह्या साईडला येते तेव्हा त्याचं काय होत असतं, तो निगेटिव्ह होत असतो. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तर ठीक आहे. मग एक्स इक्वल टू 180 मायनस 15 किती येतं, 165 डिग्री. ठीक आहे. म्हणून आपण ॲन्सर आता लिहूया. द सप्लिमेंटरी
angle of 15 degree is 65 degree. ठीक आहे. तर हे आलं ॲन्सर 65 डिग्री. तर मुलांना तुम्हाला कळलं असेल की हे आपण कशा रीतीनं ॲन्सर डिराईव्ह केलं. तर डिफिनेशन महत्त्वाची आहे आपल्याला. सप्लिमेंटरी अँगलची डिफिनेशन, जेव्हा दोन अँगलची बेरीज ॲडिशन ही 180 होते त्यावेळेस त्याला आपण सप्लिमेंटरी अँगल म्हणतो. आणि म्हणून आपण 15 जो दिलेला आहे अँगल तो 15 घेतला, प्लस दुसरा जो अँगल आहे तो आपण x डिग्री मानला आणि त्या दोघांची ॲडिशन आपण 180 घेतली डिफिनेशननुसार. आणि मग x आपण इकडे घेतला इक्वल टू हा 180 जसा तसा ठेवला आणि हा 15 जेव्हा आपण इकडे आणतो तेव्हा तो निगेटिव्ह होतो आणि त्याला आपण मायनस करतो. मग 180 मायनस 15 म्हणून x इक्वल टू 165 डिग्री. हे ज्याचं ॲन्सर झालं. कळलं. चला आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड आहे 85 डिग्री. तर मग आपण परत नेहमीप्रमाणे आपली जी मेथड आहे त्यानुसार जाऊया. लेट सोल्युशन अगोदर. लेट द मेजर ऑफ the supplementary angle be x डिग्री. ठीक आहे. आता आपण हे लिहून घेतलं आणि याच्यानंतर आपलं पुढे जायचं आहे. तर आपल्याला जी डिफिनेशन आहे सप्लिमेंटरी अँगलची त्यानुसार आपल्याला दिलेला काय आहे अँगल 85 डिग्री आहे. तर मग आपण लिहूया 85 डिग्री प्लस x डिग्री इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. आता म्हणून सो एक्सला आपण बाहेर ठेवला इक्वल टू 180 मायनस 85 इक्वल टू 95 डिग्री. ठीक आहे. आपण 85 डिग्री प्लस x डिग्री इक्वल टू 180. मग x बाहेर काढला इक्वल टू 180 मायनस हा जो प्लस होता हा मायनस झाला आणि ॲन्सर आलं 95. मग आपण ॲन्सर लिहून घेऊया. द सप्लिमेंटरी angle of 85 degree is 95 degree. ठीक आहे. आता आपण बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. आता दिलेलं आहे आपल्याला 120 डिग्री. तर आपण आता नेहमीप्रमाणे परत त्याचं सोल्युशन लिहूया. सोल्युशन लेट द मेजर ऑफ द supplementary angle of 120 degree is or B. आपण तुम्ही काही लिहा B x डिग्री. आपल्याला दिलेला अँगल काय आहे 120 आहे. सो 120 डिग्री प्लस x डिग्री इक्वल टू 180 डिग्री. म्हणून
आपण आता हा एक्स डिग्रीला एक्सला बाहेर काढला इक्वल टू 180 मायनस हा प्लस होता इकडे इक्वल टूच्या ह्या साईडला आला म्हणजे तो निगेटिव्ह झाला मायनस झाला 120 इक्वल टू 60 डिग्री. तर आन्सर आहे 60 डिग्री. तर आपण ते लिहूया. The supplementary angle of 120 degree is 60 degree. नेक्स्ट एक्झाम्पल आहे फोर्थ 37 डिग्री. आता परत आपल्या नेहमीप्रमाणे आपण सोल्युशन लिहून घेऊया. Let the measure of the supplementary angle of 37 degree BX डिग्री. बघा आपल्याला नेहमीप्रमाणे लिहायचं आहे, त्यात काही चेंजेस करायचं नाही. तेच वाक्य आपण वारंवार लिहिलं तर आपलं पाठ होतं. तर म्हणून आपण लिहिलं लेट द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल ऑफ 37 BX डिग्री. ठीक आहे. आणि आता आपण लिहूया पुढं. सो 37 डिग्री प्लस x डिग्री इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. पुढं म्हणून आपण ह्या एक्सला बाहेर काढलं इक्वल टू 180 मायनस 37 आणि इक्वल टू येतं ॲन्सर येतं 140 डिग्री. ठीक आहे. म्हणून ॲन्सर आपण लिहून घेऊया. The supplementary angle of 37 degree is 143 डिग्री. ठीक आहे. मुलांना मला असं वाटतं तुम्हाला आता बरंच ह्या आपल्या 4 एक्झाम्पलवरनं समजलं असेल की सप्लिमेंटरी अँगल हा कसा काढायचा. ठीक आहे. बघा मुलांना आता फिफ्थ जो एक्झाम्पल आहे ते आहे 108 डिग्री. तर आपण नेहमीप्रमाणे सोल्युशन लिहूया. The supplementary angle of 108 डिग्री BX डिग्री. ठीक आहे. आपण अज्युम केलं की दुसरा जो अँगल आहे सप्लिमेंटरी तो कोणता आहे एक्स डिग्री आहे. सप्लिमेंटरी अँगल म्हणा किंवा त्याला तुम्ही द मेझर ऑफ सप्लिमेंटरी अँगल म्हणा. जनरली मेझर म्हटलेलं हे जास्त योग्य असतं म्हणून आपण तिथे लिहून घेऊया मेझर. द मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगल ऑफ 100 डिग्री इज और BX डिग्री. आणि चला आता परत नेहमीप्रमाणे आपण त्या ॲज पर द फॉर्म्युला ते लिहूया 108 डिग्री प्लस x डिग्री इक्वल टू 180 डिग्री. म्हणून
एक्सला बाहेर ठेवला इक्वल टू 180 मायनस 108 इक्वल टू 72 डिग्री. तर आन्सर आपण लिहून घेऊया इथे बाजूला. द सप्लिमेंटरी angle of 108 degree is 72 degree. बघा एक्झाममध्ये हे पूर्ण वाक्यामध्ये आपण आन्सर लिहायचं आहे. जर आपण नुसतं लिहिलं 108 प्लस एक्स डिग्री इक्वल टू 180 आणि आन्सर काढलं तर ते योग्य होणार नाही. म्हणून पूर्ण वाक्यामध्ये शेवटी आन्सर हे लिहायचं असतं, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. बघा मुलांनो, आणि नंतरचं एक्झाम्पल आहे 0 डिग्री. तर नेहमीप्रमाणे आपण आपला जो नियम आहे त्या नियमानं लिहूया. सोल्युशन लेट the measure of the supplementary angle of 0 degree be x degree. ठीक आहे. नंतर आपण ॲज पर द फॉर्म्युला आपण परत जाऊया, पुढे जाऊया. 0 डिग्री प्लस एक्स डिग्री इक्वल टू 180 डिग्री. मग आपण आता या एक्सला बाहेर काढलं इक्वल टू हे 180 जसेचे तसे, आणि हा जो प्लस 0 होता हा या इक्वल टूच्या साईनच्या इकडे आला म्हणून तो निगेटिव्ह झाला, मायनस झाला म्हणून 0 इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. म्हणून आपण आन्सर लिहायचं. द सप्लिमेंटरी अँगल of 0 degree is 180 degree. मुलांना पुढचं एक्झाम्पल आहे शेवटचं ए डिग्री. तर ठीक आहे, आपण आता नेहमीप्रमाणे सोल्युशन लिहूया. Let the measure of supplementary angle of A degree B वाय डिग्री. आता ह्यावेळेस आपण एच्या ऐवजी वाय घेतलं आहे. ठीक आहे. आपण कोणताही लिहू शकतो, एक्स लिहू शकतो, वाय लिहू शकतो, बी लिहू शकतो. आपण इथे वाय घेतलं. ठीक आहे. सो ए डिग्री प्लस वाय डिग्री इक्वल टू 180 डिग्री. म्हणून वाय जसं ठेवला इक्वल टू 180 मायनस ए.
ॲन्सर आलं 180 मायनस ए डिग्री. तर आपण त्याचं ॲन्सर पूर्णतः लिहून घेऊया. The supplementary angle of a degree is 180 minus a degree. ठीक आहे, हे असं पूर्णतः आपल्याला ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. मला असं वाटतं मुलांना तुम्हाला हे बरंच तुम्हाला हे एक्झाम्पलवरनं कळलं असेल की आपल्याला सप्लिमेंटरी अँगल कसा डिराईव्ह करायचा आहे. ठीक आहे. आता मुलांनो क्वेश्चन सेकंड बघा, ज्यात काय दिले आहेत, द मेजर ऑफ सम अँगल्स आर गिव्हन बिलो. काही जे अँगल्स आहेत त्यांचे मेजर्स म्हणजे मोजमाप आपल्याला दिलेले आहेत. यूज देम, त्यांना आपल्याला वापरायचं आहे. यूज देम टू मेक पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँड सप्लिमेंटरी अँगल्स. आता आपल्याला त्यांनी काय विचारलं आहे की काही दिलेले खाली पेअर्स आहे, आपल्या अँगल्स दिलेले आहेत आणि त्याचे आपल्याला काय करायचे आहेत, पेअर्स तयार करायचे आहेत. कशाच्या? कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि सप्लिमेंटरी अँगल. आता आपल्याला माहिती आहे की सप्लिमेंटरी अँगल म्हणजे दोन अँगल मिळून काय बनतं, 180 डिग्री बनतं आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल हा दोन अँगल्स मिळून काय बनतं, 90 डिग्री बनतं. तर मग आपल्याला ह्या अशा ज्या पेअर्स आहेत ह्या पेअर्स आपल्याला बनवायचे आहेत. तर ठीक आहे, आपण सुरुवात करूया ॲन्सर लिहायला. चला बघूया. आपण पहिल्यांदा आपण काय करूया, या क्वेश्चनमध्ये कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी दोघे अँगल्स दिलेले आहेत. त्यानुसार आपण पहिल्यांदा कॉम्प्लिमेंटरी अँगल्स जे आहेत त्याच्या पेअर्स आपण बनवूया. सो सोल्युशन आपण नेहमीप्रमाणे लिहिलं, अधिक पेअर्स ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. तर फर्स्ट पेअर आपण करूया. आता बघा, आपण पहिल्यांदा काय घ्यायचं, जेव्हा कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे तेव्हा आपल्याला माहिती आहे की दोन अँगलची जी बेरीज आहे किंवा ॲडिशन आहे ती 90 डिग्री आली पाहिजे. बरोबर आहे, किती आली पाहिजे, 90 डिग्री आली पाहिजे. तर पहिल्यांदा आपण बघूया मेजर ऑफ अँगल बी. ठीक आहे, हा 60 डिग्री आहे आणि मेजर ऑफ अँगल एन हा किती आहे, 30 आहे. तर 60 + 30 70 80 90 म्हणजे ही बघा, ही पेअर जी आहे अँगल बी आणि अँगल एन यांची एक पेअर बनते कॉम्प्लिमेंटरी अँगलची. तर आपण लिहूया बघा, मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल एन इक्वल टू 60 डिग्री प्लस 30 डिग्री इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे मुलांना, कळलं? ही आपली पहिली पेअर बनली. आता आपण दुसरी पेअर बनवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, सेकंडवाली. बघा बाळांनो, आता सेकंड जी पेअर आपण बनवूया ती बघूया. तिच्यामध्ये बघा अँगल वाय हा 90 डिग्री आहे. ठीक आहे, आणि नंतर जे आहे हा 150 आहे. हा कामाचा येणार नाही, कारण 90 + 150 म्हटलं तर ते 240 येतं, ते होणार नाही. हा पण आपल्याला चालणार नाही. बघा ते अँगल मेजर ऑफ अँगल ई हा 0 डिग्री आहे. तर आपण जर सपोज मेजर ऑफ अँगल वाय हा 90 + 0 हा जर ॲडिशन केली तर त्याची पेअरसुद्धा काय येते, 90 डिग्री येते. चला मग लिहूया, मेजर ऑफ अँगल वाय प्लस मेजर ऑफ अँगल ई. ठीक आहे, इक्वल टू 90 डिग्री प्लस 0 डिग्री इक्वल टू 90 डिग्री. ठीक आहे, कळतं आहे?
बघा मुलांनो, आता नेक्स्ट पेअर आपल्याला शोधायची आहे. तिच्यामध्ये बघा हा तर मेजर ऑफ अँगल डी हा 75 डिग्री येतो आहे, नंतर 0 तर झाला. आणि आता बघा हा 15 डिग्री. जर आपण मेजर ऑफ अँगल डी प्लस मेजर ऑफ अँगल एफ जर केला आणि दोघांची ॲडिशन केली तर किती होते बघा, 75 प्लस 10 85 प्लस 5 90. तर बघा ही एक पेअर तयार होते. म्हणून आपण करूया मेजर ऑफ अँगल डी प्लस मेजर ऑफ अँगल एफ. मेजर ऑफ अँगल एफ इक्वल टू बघा 75 डिग्री प्लस 15 डिग्री इक्वल टू 90 डिग्री. किती सोपं आहे. आपल्याला जेव्हा प्रश्न येतो परीक्षेत तेव्हा न घाबरता शांततेत अगोदर आपल्याला प्रश्न वाचायचा, त्यातनं अर्थ काढायचा की आपल्याला त्यांनी काय विचारलं एक्झॅक्टली, आणि त्यानुसार मग आपण ॲन्सर लिहायला सुरुवात करायची. ठीक आहे. चला बाळांनो, पुढचं आपण बघूया. आता ह्या ज्या 3 पेअर्स होत्या त्या कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या आपण केल्या बघा. आणि आता आपण सप्लिमेंटरी अँगलच्या पेअर जे आहेत ना ते बघूया. तर बघा याच्यामध्ये आपण शोधूया की कोणती पेअर ही बनू शकते सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी अँगलमध्ये 2 अँगलची ॲडिशन किती आहे, 180 डिग्री आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कॉम्प्लिमेंटरीमध्ये किती होती, 90 डिग्री होती. हिच्यामध्ये आपल्याला किती हवी आहे, 180 डिग्री हवी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. तर आता त्यामध्ये आपण बघूया अँगल बी बघा हा 60 डिग्री आहे, बरोबर आहे. आणि नंतर अँगल हा जी हा 120 आहे. बघा जर 60 प्लस 120 आपण जर केलं तर मेजर किती बनतो त्याचा, 180 डिग्री बनतो. ठीक आहे. तर आपण बघूया, लिहूया त्याची. सो मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल जी. बी किती आहे, 60 डिग्री आहे, प्लस जी किती आहे, 120 डिग्री आहे, इक्वल टू 180 डिग्री. बघा हे इथे आपला ॲन्सर आला आहे. ठीक आहे. हे पहिलं आपली पेअर झाली. आता सेकंड पेअर, ही फर्स्ट पेअर झाली. आता आपण सेकंड पेअर बघूया. सेकंड पेअरमध्ये कोणतं येतं बघा, मेजर ऑफ अँगल एन 30 येतं, नंतर 90 चालणार नाही. नंतर मेजर ऑफ अँगल जे बघा 150 आहे. तर बघा इथे 150 प्लस 30 किती होतात, 60 70 80. हा बघा ही एक पेअर बनते आहे. मेजर ऑफ अँगल एन प्लस मेजर ऑफ अँगल जे ही एक पेअर बनते आहे. तर आपण ती लिहूया. मेजर ऑफ अँगल एन प्लस मेजर ऑफ अँगल जे इक्वल टू एनची हे किती आहे व्हॅल्यू 30 डिग्री प्लस जेची आहे 150 डिग्री इक्वल टू 180 डिग्री. ही बघा ही सेकंड पेअर आपल्याला मिळाली. आता याच्यानंतर दुसऱ्या काही पेअर बनत आहेत का, तर नाही. दुसऱ्या कोणतीही पेअर आता बनत नाही आहे सप्लिमेंटरीची. आपण ॲडिशन जरी केलं वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरून तरी ते होणार नाही. तुम्ही एकदा परत घरी चेक करू शकता. ठीक आहे. आता बघा बाळांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. तो आहे इन ट्रायंगल XYZ मेजर ऑफ अँगल Y इक्वल टू 90. हा बघा हा जो आहे हा 90 डिग्री आहे. व्हॉट काइंड ऑफ अ पेअर डू अँगल X अँड अँगल Z मेक. तर त्यांनी आपल्याला दिलं आहे बघा ट्रायंगल दिला आहे. कोणता ट्रायंगल दिला आहे तर आपण बघूया. पहिल्यांदा आपण एक डायग्राम कच्ची काढूया रफ वर्कसाठी. हे तुम्हाला मी इथे समजण्यासाठी लिहिलं आहे. तर अँगल X Y आणि Z. आणि इथे बघा अँगल Y जो आहे त्याची हे किती आहे 90 डिग्री आहे. ठीक आहे.
तर बघा आपल्याला माहिती आहे आपण ट्रँगल काढला XYZ आणि आपण आता त्यात सोल्युशन लिहिलं. सोल्युशन काय लिहिलं तर वी नो दॅट सम ऑफ द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ ट्रँगल इज 180 डिग्री. म्हणजे बघा काय म्हणतोय तो की सम म्हणजे काय बेरीज ॲडिशन. जर आपण तिघं अँगलची बेरीज जर केली ॲडिशन केली तर ती किती होते 180 डिग्री होते. ठीक आहे. तर ह्या फॉर्म्युल्याचा वापर आपण करूया आणि लिहूया. म्हणून आपण लिहिलं बघा मेजर ऑफ अँगल X प्लस मेजर ऑफ अँगल Y प्लस मेजर ऑफ अँगल Z इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. आपला जो नियम आहे काय नियम आहे की ट्रँगलच्या तिन्ही अँगलची बेरीज ही 180 डिग्री होत असते. ठीक आहे. किती होत असते 180 डिग्री. आणि म्हणून हे तिन्ही अँगल्स बघा आणि म्हणून बघा मेजर ऑफ अँगल X प्लस मेजर ऑफ अँगल Y प्लस मेजर ऑफ अँगल Z इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. इथपर्यंत कळलं. मग आता आपण त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण तिच्यामध्ये टाकून घेऊया. आणि सो मेजर ऑफ अँगल X इथे बघा मेजर ऑफ अँगल Yची किंमत किती दिली होती व्हॅल्यू 90 डिग्री होती. म्हणून आपण इथे लिहिलं 90 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल Z इक्वल टू 180 डिग्री. ठीक आहे. हे आपण लिहिलं. आता आपण काय करूया मेजर ऑफ अँगल X प्लस हा बघा हा मेजर ऑफ अँगल Z इकडे घेऊया. मेजर ऑफ अँगल Z इक्वल टू हा 180 हा इक्वल टूच्या साईनच्या इकडे जसाचा तसा आहे बघा मायनस. आता बघा हा 90 जो आहे हा इकडे काय आहे प्लस आहे. पण जेव्हा तो इक्वल टूच्या साईनच्या इकडे येतो तेव्हा तो काय होतो निगेटिव्ह किंवा मायनस होतो. तर आपण तिथे लिहिलं 90 मायनस 90. ठीक आहे. तर मग आता बघा मेजर ऑफ अँगल X प्लस मेजर ऑफ अँगल Z इक्वल टू 180 मायनस 90 डिग्री झालं. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा दोन मेजर ऑफ अँगलची ॲडिशन ही 90 डिग्री बनत असते तेव्हा तो अँगल कोणता बनतो तो असतो कॉम्प्लिमेंटरी अँगल. सो आपण आता त्याचं तर हे आपण कॅल्क्युलेट केलं बघा मेजर ऑफ अँगल X इक्वल टू मेजर ऑफ अँगल Z इक्वल टू 90. मग 90 आलं म्हणजे आपल्या लागलीच लक्षात यायला पाहिजे की 90 म्हणजे काय येतं कॉम्प्लिमेंटरी अँगल होतो. आणि म्हणून ते ॲन्सर पूर्ण वाक्यात आपल्या पूर्ण सेंटेन्समध्ये लिहायचं अँगल X प्लस अँगल Z मेक अ पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल. ठीक आहे. सोपं आहे. आता बघा मुलांना क्वेश्चन नंबर 4 आहे तो आपण आधी समजून घेऊया. काय दिलं आहे द डिफरन्स बिटवीन द मेजर ऑफ टू अँगल्स ऑफ अ कॉम्प्लिमेंटरी पेअर इज 40 डिग्री. फाइंड द मेजर ऑफ द टू अँगल्स. हे त्यांनी काय दिलं आहे की दोन अँगल्सचा जो मेजर आहे त्यांच्यातला जो डिफरन्स आहे तो कॉम्प्लिमेंटरी पेअर आहे आणि तो किती आहे 40 डिग्री आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे काय असे दोन अँगल्स की ज्यांची बेरीज 90 डिग्री येते त्याला आपण म्हणतो कॉम्प्लिमेंटरी पेअर. बरोबर आहे. हे तर आपल्याला माहिती आहे आपण अगोदर एक्झाम्पल बघितलेले आहेत. तर फाइंड द मेजर ऑफ टू अँगल्स. तर मग ते जे दोन अँगल्स आहेत त्या अँगलचं मेजर काय आहे हे विचारलं आहे. मग आता आपण काय करायचं घाबरून जायचं नाही. पहिली गोष्ट हे अत्यंत सोपं आहे. फक्त आपल्याला एक स्टेप बाय स्टेप जायचं आहे सॉल्व करायचं आहे. बघा डिफरन्स हा शब्द आला म्हणजे समजायचं की सबस्ट्रॅक्शन म्हणजे काय दोन गोष्टींमधला फरक. तर म्हणून आपण काय करायचं पहिल्यांदा की लेट द मेजर ऑफ द वन अँगल
बी एक्स डिग्री. आता 2 अँगल सांगितले त्यांनी आपल्याला 2 अँगल्स दिलेत आणि म्हणून त्या 2 पैकी एक अँगल आपण एक्स डिग्री घेतला आणि दुसरा जो आहे तो आपण काय घेतला वाय डिग्री घेतला. ठीक आहे, एवढं कळलं की 2 अँगल्स आपल्याला दिलेले आहेत म्हणून आपण पहिला अँगल एक्स डिग्री घेतला आणि दुसरा अँगल हा वाय डिग्री घेतला. कळलं. आता म्हणून आपण सुरुवात केली बघा, बाय युजिंग द डिफरन्स बिटवीन द 2 अँगल्स. आता बघा दोघांमधला डिफरन्स आहे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला होता, तर तो डिफरन्स आपल्याला डिफरन्स करायचा आहे म्हणजे मग एक अँगल दुसऱ्या अँगलमधून, एक मेजर ऑफ अँगल दुसऱ्या मेजर ऑफ अँगलमधून आपल्याला काय करायचं आहे सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, वजाबाकी करायची आहे. आणि तो किती येतो आपल्याला माहिती आहे की तो किती येतो नेहमी 90 डिग्री 40 डिग्री आहे. एक्स्ट्रीमली सॉरी, इथे बघा मी चुकून 90 लिहिला, तो आपण लिहायचा आहे 40 डिग्री. ठीक आहे, तो किती आहे डिफरन्स किती येतोय 40 डिग्री येतोय आणि म्हणून आपण काय केलं एक्स मायनस वाय इक्वल टू 40. ठीक आहे, मी परत लिहून घेतो, तुम्हाला कदाचित इथे गोंधळ होईल. एक्स मायनस वाय इक्वल टू 40 डिग्री. ठीक आहे, खोडूया. हा जो मायनस का आला कारण तो इथे दाखवतोय आपल्याला डिफरन्स. 2 अँगल, मग हा एक अँगल आहे हा दुसरा अँगल आहे आणि त्या दोघांचा डिफरन्स काय येतोय 40 डिग्री येतोय. हे कळलं आपलं तुम्हाला. आता बघा म्हणून आपण काय करूया, एक लिहिला एक्स मायनस वाय इक्वल टू 40 डिग्री. आता बघा ते याच्यातच दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये की कॉम्प्लिमेंटरी पेअर आहे. कॉम्प्लिमेंटरी पेअर म्हणजे काय की 2 अँगल्स जे आहेत त्यांची पेअर जी आहे त्यांचा आपल्याला माहिती आहे बेरीज किती येते नेहमी 90 येते. बरोबर आहे, ते किती येते 90 येते. म्हणून आपण तोही लिहून घेऊया, एक्स प्लस वाय इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे, 90 डिग्री 90 डिग्री का आलं 90 डिग्री का आलं कारण आपल्याला दिलं आहे इथे काय दिलं आहे कॉम्प्लिमेंटरी पेअर दिली आहे. कॉम्प्लिमेंटरी पेअरची ॲडिशन केल्यानंतर त्याचं प्रोडक्ट काय येतं नेहमी आपल्याला माहिती आहे ते येतं 90 डिग्री येतं. आणि म्हणून आपण अगोदरचा लिहिला एक्स मायनस वाय इक्वल टू 40 जो आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेला होता डिफरन्स होता, अधिक आपण काय केलं की एक्स प्लस वाय जे 2 पेअर्स घेतल्या एक्स आणि वाय त्याची ॲडिशन आपण दाखवली आहे 90 डिग्री. एवढं कळलं. आता आपण बघूया, आता काय करूया आपण ह्या दोघं जे इक्वेशन्स आहे इक्वेशन्स 1 आणि इक्वेशन 2 यांची ॲडिशन करूया. ठीक आहे, बाय ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. ठीक आहे, तर एक्स प्लस वाय प्लस आता बघा एक्स मायनस वाय आहे म्हणून याला आपण ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आहे. एक्स मायनस वाय इक्वल टू हे बघा हा 90 आहे आणि हा 40 किंवा 40 प्लस 90 तुम्ही काहीही घ्या 90 प्लस 40. ठीक आहे, आता इथे बघा ह्या इक्वेशनमध्ये तुम्हाला असं दिसेल की आपण दोघं जे होते ते लिहिले आपण एक्स प्लस वाय प्लस एक्स मायनस वाय. ब्रॅकेट का टाकला कारण हा सबस्ट्रॅक्शन आहे म्हणून त्याला आपण ब्रॅकेटमध्ये टाकलं इक्वल टू 90 प्लस 40. ठीक आहे, आता याच्यात आपल्याला दिसतंय बघा की हा मायनस वाय आहे आणि हा प्लस वाय आहे, तर हे दोघं एकमेकांना काय करतील बॅलन्स करतील आणि ते होतील नील. ठीक आहे, मग आता एक्स प्लस एक्स किती होतील 2x आणि 90 प्लस 40 किती होतील 130 होईल. बरोबर आहे. आता एक्सला आपण बाहेर काढूया. एक्स इक्वल टू हा
1/130 130 जसाचा तसा येईल. आता बघा आपण मागे शिकलो होतो की जेव्हा इकडची पॉझिटिव्ह संख्या ह्या इक्वल टूच्या इकडे आणली तर ते निगेटिव्ह होते. आता इथे बघा हे 2x हे मल्टिप्लिकेशन आहे. 2 मल्टिप्लाइड बाय x म्हणजे 2 आणि x हे का मल्टिप्लिकेशन आहे. आता ह्या x इथे काढला आणि हा 2 जेव्हा आपण इकडे नेऊ इक्वल टूच्या साईनच्या इकडे नेऊ तेव्हा तो डिव्हिजनमध्ये कन्वर्ट होतो आणि म्हणून आपण त्याला डिव्हायडेड बाय 2 केलं. कळलं? आता हे बघा इथे आपण जेव्हा यांचे डिव्हिजन करू तेव्हा काय उत्तर येतं? 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12. ठीक आहे, 2 6 जा 12 आणि 1 उरतो 1 आणि 2 5 जा 10 जे उत्तर येतं 65 डिग्री. ठीक आहे, म्हणून आपण म्हटलं इथे की x इक्वल टू 65 डिग्री. आता बघा आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 65 डिग्री. आता आपल्याला काय करायचं आहे की मेजर्स बघायचे आहेत आणि मेजर्स काढायचे आहेत. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? हे बघा इथे 2 इक्वेशन्स होते, x मायनस वाय इक्वल टू 40 आणि x प्लस वाय इक्वल टू 90 डिग्री. मग आपण काय करायचं? आता हा जो कॉम्प्लिमेंटरी विचारले ना आपल्याला, काय विचारले ते बघा कॉम्प्लिमेंटरी पेअर. मग आपण त्याच्यासाठी जो फॉर्म्युला होता तो काय होता? x प्लस वाय इक्वल टू 90. मग हे जे इक्वेशन आहे x प्लस वाय इक्वल टू 90 यामध्ये आपण काय करूया? जी एक्सची किंमत आहे 65 ते ॲड करू. म्हणून आपण लिहिलं इथे बघा सबस्टिट्यूट व्हॅल्यू ऑफ एक्स दॅट इज 65 इन टू द इक्वेशन नंबर 2. मग इक्वेशन नंबर 2 कोणतं आहे? बघा एक्स प्लस वाय इक्वल टू 90. बरोबर आहे. मग आता बघा एक्सची किंमत काय आहे? 65 प्लस वाय इक्वल टू 90. बरोबर आहे. आता बघा वाय इक्वल टू आपण जेव्हा 90 आणि ह्या 65ला इकडे आणू तेव्हा तो निगेटिव्ह होईल, सबस्ट्रॅक्शन होईल. इक्वल टू मग 90 मायनस 65 किती होतात? 25 होतात. ठीक आहे. मग आता आपल्याला इथे बघा एक्सची पण किंमत मिळाली आहे. एक्सची किंमत 65 आहे आणि इथे जी वायची किंमत आहे व्हॅल्यू आहे ती वाय इक्वल टू 25 डिग्री मिळाली आहे. ठीक आहे. म्हणून आपण काय केलं आता त्या दोघा अँगलचं मेजर आपल्याला द्यायचं होतं म्हणून आपण ॲन्सर लिहिलं. बघा काय ॲन्सर लिहिलं? द मेजर ऑफ द रिक्वायर्ड अँगल्स आर 25 डिग्री अँड 65 डिग्री. ठीक आहे. बघा किती सोपं होतं ही मेथड. तर याच्यात पहिल्यांदा आपल्याला पूर्णतः क्वेश्चन जो आहे तो समजून घ्यायचा आहे आणि समजून घेतल्यानंतरच आपल्याला त्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. पहा बेटांनो, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th. रेक्टँगल PTNM इज रेक्टँगल. बरोबर आहे. PTNM बाळांनो बघा लक्ष द्या. इज रेक्टँगल. राईट द नेम्स ऑफ द पेअर्स ऑफ सप्लिमेंटरी अँगल्स. मग आता पहिल्यांदा काय दिलं आहे आपण एकदा सोल्युशन म्हणून बघूया. आपल्याला प्रश्न दिला आहे PTNM हा रेक्टँगल आहे. मग आपण काय केलं? त्याला एक रेक्टँगल काढून घेतला, त्याला नाव देऊन टाकलं PTNM. ठीक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जो रेक्टँगलचा अँगल असतो, ठीक आहे, प्रत्येक जो अँगल असतो रेक्टँगलचा तो किती अंशाचा असतो? किती डिग्रीचा असतो? तो असतो 90 डिग्रीचा. ठीक आहे. तर बघा बाळांनो की आपण हा रेक्टँगल काढला आणि तिच्यामध्ये आपण बघितलं की ईच ऑफ द अँगल ऑफ रेक्टँगल इज 90 डिग्री. आता बघा हा अँगल जो P आहे हा 90चा आहे, हा 90चा आहे, हा 90चा आहे आणि हा सुद्धा 90चा आहे. ठीक आहे. ते आपण लिहून घेतलं की ईच ऑफ द अँगल ऑफ रेक्टँगल इज 90 डिग्री. ठीक आहे. आता त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे की
सप्लिमेंटरी अँगल्स. मग आपल्याला आपली डिफिनेशन माहिती आहे सप्लिमेंटरी अँगलची, की 2 अँगल्स म्हणजे मेजर ऑफ 2 अँगल्स इज इक्वल टू 180 डिग्री. बरोबर आहे. तर त्यानुसार आपल्याला यांच्या पेअर करायचे की जेणेकरून त्या दोघा पेअरची बेरीज काय आली पाहिजे, 180 डिग्री आली पाहिजे. मग आता आपण प्रयत्न करूया. आता बघा, अँगल पी आणि अँगल टी, ठीक आहे, ह्या दोघांची जर ॲडिशन केली तर किती येते, 180 डिग्री येते. म्हणजे ती सप्लिमेंटरीची पहिली पेअर झाली. ठीक आहे. म्हणून आपण लिहूया फर्स्ट अँगल पी अँड अँगल टी. ठीक आहे. अँगल पी आणि अँगल टी ही पहिली पेअर झाली. बरोबर आहे. दुसरी पेअर आपण बघूया. अँगल टी प्लस अँगल एन ही सुद्धा काय झाली, 180 डिग्रीची झाली. म्हणून ही पण पेअर झाली. अँगल टी अँड अँगल एन ही सुद्धा एक पेअर झाली सप्लिमेंटरीची. ठीक आहे. नंतर तिसरी पेअर कोणती होईल बघा, अँगल एन आणि अँगल एम. हा 90, हा 90, दोघांची मिळून 180 म्हणजे सप्लिमेंटरी अँगल झाला. ठीक आहे. मग आपण लिहूया अँगल एन अँड अँगल एम. ठीक आहे. आता फोर्थ कोणती बनते बघा, अँगल एम आणि अँगल पी. चला मग लिहूया अँगल ही एम अँड अँगल पी. ठीक आहे. आता नंतर फिफ्थ कोणती बनेल बघा, तर अँगल पी आणि अँगल एन ही सुद्धा एक 90 आणि 90 ही 180ची एक पेअर होते. कोणती, पी आणि एन. तर आपण तीही लिहूया अँगल पी अँड अँगल एन. त्याचप्रमाणे ही एक झाली. आता बघा ही एक होणार अँगल टी आणि अँगल एम. याचाही 90 आणि याचाही 90, दोघं मिळून 180 म्हणजे हे सुद्धा सप्लिमेंटरी अँगल झाले. ठीक आहे. म्हणून शेवटची जी पेअर आहे ती बघा काय होणार, अँगल टी अँड अँगल एम ही सुद्धा एक पेअर होती. ठीक आहे. अशा ह्या 6 पेअर्स आपल्या ह्या रेक्टँगलच्या बनणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 6 क्वेश्चन आहे. इफ मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 70 डिग्री, व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए. तर त्यांनी आपल्याला अँगल दिलेला बघा 70 आणि तो विचारतोय की मेजर ऑफ सप्लिमेंटरी, सप्लिमेंटरी अँगलचा मेजर कशाचा, तर कॉम्प्लिमेंटचा तो अँगल ए आहे तर तो किती येणार. ठीक आहे. तो मेजर आहे तो किती येणार. मग ठीक आहे, आपण आता लिहूया ॲन्सर लिहूया. तर आपण जो ॲन्सरमध्ये काय करूया, सुरुवातीला मेजर ऑफ अँगल ए इक्वल टू 70 लिहिला. त्यानंतर आपल्याला माहिती आहे आपण जेव्हा सप्लिमेंटरी अँड कॉम्प्लिमेंटरी अँगलच्या पेअर्स मेजर ऑफ अँगल करतो तेव्हा एक अज्युम करतो की दुसरा जो अँगल आहे तो एक्स आहे. ठीक आहे. मग त्याचप्रमाणे आपण इथंही करूया, लेट द मेजर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल ऑफ 70 डिग्री बी एक्स डिग्री. ठीक आहे. म्हणजे आपण असं म्हणतोय की बा 70 डिग्री आणि एक्स डिग्री मिळून काय होतोय, कॉम्प्लिमेंटरी अँगल होतोय. ठीक आहे. तर आपण त्या फॉर्म्युल्यानुसार जाऊया. कसा, तर म्हणून सो 70 डिग्री प्लस एक्स डिग्री इक्वल टू 90 डिग्री. बरोबर आहे. हे का लिहिलं तर आपल्याला माहिती आहे की दोन मेजर ऑफ अँगल मिळून काय बनतो, कॉम्प्लिमेंटरी 90 डिग्री बनतो. आणि म्हणून आपल्याला दिलेला एक 70 आहे आणि एक आपण गृहीत धरला एक्स आहे. मग त्या दोघांची ॲडिशन मिळून काय बनते, 90 बनते. ठीक आहे. मग आता मागच्या प्रमाणे आपण एक्स इक्वल टू हा 90 जसाचा तसा
आणि हा 70 इकडे आला म्हणजे काय होतो, निगेटिव्ह होतो, म्हणजेच आपण त्याला सबस्ट्रॅक्ट करायचं असतं. ठीक आहे, म्हणून x इक्वल टू आता काय झालं ते 20 डिग्री. इथपर्यंत कळलं. ठीक आहे, बघा 70 डिग्री प्लस x डिग्री इक्वल टू 90. हे का लिहिलं, कारण आपल्या कॉम्प्लिमेंटरी अँगलची ती डेफिनेशन आहे. ठीक आहे, मग आपण x इथे घेतला, x आणि नंतर इक्वल टू 90 आणि हा 70 इकडे आणला इक्वल टू चिन्हाच्या इकडे, म्हणून त्याला आपण निगेटिव्ह केलं आणि म्हणून x ची किंमत आली x इक्वल टू 20 डिग्री. ठीक आहे, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल जो होता तो काढण्यासाठी आपण त्याचा फॉर्म्युला वापरला आणि x ची किंमत म्हणजे x काय आहे, एक कॉम्प्लिमेंटरी अँगल आहे. दुसरा कोणता होता, 70 होता, एक होता x. मग त्या x ची किंमत आपण काढली 20 डिग्री. इथपर्यंत कळलं. आता आपल्याला दुसरं काय प्रश्न विचारलेला होता त्यांनी की व्हॉट इज द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी अँगल. आता कॉम्प्लिमेंटरी आपण आधी काढून घेतला, आता कॉम्प्लिमेंटवरनं आपण काय करू, सप्लिमेंटरी अँगल काढू. ठीक आहे, आणि म्हणून आपण काय केलं, मी इथे परत अझ्युम केलं, लेट द मेजर ऑफ सप्लिमेंटरी ऑफ द अँगल ऑफ 20 डिग्री बी एक्स. ठीक आहे, आपण त्याला काय म्हटलं, एक्स डिग्री म्हटूया. ठीक आहे, त्याला काय म्हणू आपण, या एक्स डिग्री म्हणूया. ठीक आहे, मग त्याचे जी सप्लिमेंटरी अँगलची, जे मेजर ऑफ सप्लिमेंटरी अँगलची जी डिफिनेशन आहे त्यानुसार आपण जाऊया. तर मग बघा, सो 20 डिग्री प्लस एक्स डिग्री, हा एक्स आला इथे, इक्वल टू किती येणार, 180 डिग्री. ठीक आहे, आता बघा एक्सला आपण बाहेर काढूया, इक्वल टू हा 180 जसाचा तसा, आणि हा इकडे इक्वल टूच्या चिन्हाच्या इकडे आला म्हणजे काय होतोय, वजाबाकी होते, त्याची सबस्ट्रॅक्शन होते, आणि इक्वल टू किती होणार ते 160 डिग्री. ठीक आहे, म्हणून मग आपण आता काय करूया, आन्सर लिहून घेऊया. द मेजर of the supplementary of the complement of angle A is 160 डिग्री. ठीक आहे, कळलं तुम्हाला कसं काढलं. सुरुवातीला आपण लक्षात द्यायचं आहे की अगोदर आपण काय केलं की हा जो कॉम्प्लिमेंट होता, कॉम्प्लिमेंटरी अँगल, त्याच्या डिफिनेशननुसार आपण एक्स म्हणजे दुसरा जो अँगल होता त्याची डिग्री काढून घेतली, ती आली 20 डिग्री. आणि त्यानंतर आपण काय केलं, जो सप्लिमेंटरी अँगल होता दुसरा काढायचा होता तो आपण काढला, म्हणून एक्सची किंमत आपण काढली. नंतर तो फॉर्म्युला जो आहे बघा की 2 अँगल्स मिळून काय बनतो, 180 जर आला तर तो सप्लिमेंटरी अँगल होतो, म्हणून 20 डिग्री प्लस एक्स डिग्री इक्वल टू 180, आणि त्यानुसार आपण त्याची व्हॅल्यू काय काढली, 160. आणि म्हणून शेवटी उत्तर लिहायचं, द मेजर ऑफ द सप्लिमेंटरी ऑफ द कॉम्प्लिमेंट ऑफ अँगल ए इज 160. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं कदाचित तुम्हाला हे जे आपण सगळे सोडवलेले आहे एक्झाम्पल्स सगळे सोडवलेत आपण बहुतेक सेट नंबर 17चे. तर तुम्हाला त्यात काही अडचण असेल, डाऊट्स असतील तर नक्की मला विचारा. थँक्यू.